श्री स्वामी समर्थ. मराठी बखर. लेखक गोपाळबुवा केळकर. संपादक रामचंद्र चिंतामण ढेरे. भाग 15. शूद्र स्त्रीस पुत्रप्राप्ती. मंगळवेढ्यास एक 60 वर्षांचा शूद्र होता. त्याची बायको 52 वर्ष वयाची होती. तिला संतान नसल्या कारणाने ती फार कष्टी असे. बाई पतिव्रता असून फार भाविक होती. एकदा बसप्पा तेल्याची आणि तिची गाठ पडली. महाराजांची विचित्र लीला त्याने बाईस सांगितली आणि उपदेश केला की तू स्वामींची भक्ती करत जा. नित्य दर्शन घेतल्याशिवाय भोजन करू नको, म्हणजे श्रींचे कृपे करून तुझे मनोरथ पूर्ण होईल. त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला. जिथं श्री समर्थ असतील तिथं जाऊन ती दर्शन घेई आणि मग भोजन करी. याप्रमाणे 2 वर्ष तिने केले. पुढे एकेवेळी बाई दर्शनास आली असता तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले आणि हास्य करून तिला म्हणाले, त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा, म्हणजे तुझे कार्य होईल. बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो शिरसाचा वृक्ष होता. पांढरा शुभ्र चीक त्यास आला होता. तो काढून घेऊन श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यात साखर घालून बाईने खाल्ला. दयाघनाचे कृपे करून बाई गर्भवती होऊन तिला सुलक्षणी पुत्र झाला. श्रींच्या चरणावर पुत्र घालून उभयंता आनंदाने राहू लागले. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.